संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। आज दिनांक 9 जून रोजी शहापूर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अंतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा येथे जागतिक अक्रिडेशन डे या दिनानिमित्त शहापूर प्रयोगशाळेत जिल्ह्यातील विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक यांना याबाबत तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी रासायनिक व जैविक तपासणी करण्याबाबतचे मार्गदर्शन करताना श्रीमती नम्रता जगताप, गटविकास अधिकारी शहापूर, प्रास्ताविक श्री अनिल निचिते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक DWSM श्रीमती सुजाता पाटील, अनुजैविक तज्ञ श्रीमती भारती निचिते, रसायनी दिव्या पडवळ, पाणी गुणवत्ता सल्लागार वैशाली धानके, लिपिक संतोष पाटील, ज्युनियर इंजिनियर स्वीटी बर्वे, CRC यांनी यावेळी व्यवस्थापन व मार्गदर्शन केले। यावेळी पद्मश्री सिंधुताई सपकाळ, औद्योगिक विकास संस्था शहापूर मधील प्राचार्य श्रीराम हिरे, संतोष भुक्कारे मुख्य लिपिक, मनोज मांजे प्राध्यापक, अक्षय साळवे, ऋषिकेश कांबळी हे यावेळी उपस्थित होते। यावेळी गावातील स्त्रोतांचे पाणी नमुने ही प्रयोगशाळेत तपासणी करून यामध्ये रासायनिक व जैविक तपासणी करून पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत प्रयोगशाळेत तपासणी करून तसा अहवाल ग्रामपंचायतीकडे पाठवण्यात येतो। यासाठी प्रयोगशाळेतील काम किती महत्त्वाचे आहे हे यातून दिसून येते। आज या निमित्ताने शहापूर उपविभागीय प्रयोगशाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर। नमस्कार। आज जागतिक अक्रेडिटेशन डे निमित्ताने आपण आज सर्व इथं जमलेलो जे काही आज आपले लॅब आहे शहापूरमध्ये, त्याच्यामध्ये ही याच्यामध्ये आपले बेलापूरला एक विभागीय लॅब आहे आणि ही उपविभागीय लॅब आहे, अशी एक अजून गोवेलीला लॅब आहे। अशा पद्धतीने आपण जे जिल्ह्यामधून किंवा तालुक्यातून जे काही सर्वे केलेले पाणी नमुने असतात ते इथे पाणी तपासणीसाठी आपण मागून घेतो आणि ह्या लॅबमध्ये तशा पद्धतीने तपासणी केली जाते। याच्यामध्ये रासायनिक आणि जैविक अशा 2 प्रकारच्या तपासण्या होतात आणि त्या पद्धतीने त्याचा तालुका आणि ग्रामपंचायत लेवलला आपण तसे ते रिपोर्ट पाठवतो। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही नमुने असतात त्याच्यात दूषित किंवा रासायनिक मध्ये जे काही घटक असतात तशा पद्धतीने तसा तो रिपोर्ट आपण दिला जातो। जैविकचे जे काही घटक असतात त्याच्यामध्ये जर दूषित आले काही नमुने तर तशा पद्धतीने आपण ग्रामपंचायत स्तरावर कळवतो। मग गावात तशा पद्धतीने त्याच्यावर उपाययोजना केली जाते। समजा एखादा विहिरीचा स्त्रोत आहे, त्या विहिरीच्या स्त्रोतला आजूबाजूला जर घाण असेल किंवा ती घाण पाण्यामध्ये जात असेल, मग तशा पद्धतीने आपल्या इकडे जर तपासणी केल्यानंतर तो रिपोर्ट मिळतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता असेल तर ती ग्रामपंचायत तशा पद्धतीने करते। किंवा पाणी जर पिण्यायोग्यच नसेल तर तशा पद्धतीने आपण त्याच्या सूचना ते विहिरीवर, पंपवर किंवा जे पाणी असते ते पाणी स्त्रोत आपण वापरात आणतो त्याच्यावर तशा पद्धतीने आपण लिखाणात लिहून देतो किंवा बॅनर लावलं जातं, तशा सूचना दिल्या जातात। किंवा त्याच्यावर जर उपाययोजना करून जर ते पुन्हा वापरण्यात येते असतील तर तशा पद्धतीने आपण त्याच्यावर उपाययोजना करण्यात आपण आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत करत असतो। आणि हेच आजचा एक दिवस असा की आज ही तुम्हाला सर्वांना हे अवगत असावं, विद्यार्थ्यांना, तिथले कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना किंवा गावातल्या नागरिकांना माहिती असावं, यासाठी आज आपण इथे सगळ्यांना इकडे मार्गदर्शन मिळावं आणि जे काही आज इथे तज्ञ आहेत आपल्याकडे लॅबमध्ये त्यांच्या मार्फत तुम्हाला मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण आजच्या या दिवशी या निमित्ताने आपण सर्वांना इथं बोलवलंय आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा आपला एक चांगला हेतू, एक प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत आपण करत आहोत। आज आपण आता यासाठी जमलेलो असे विद्यार्थी तशा पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये आपण जे तुमचे शंका असतील, कुशंका असतील तसे आपण या तज्ञ मंडळींना विचारू शकता आणि आपल्या गावामध्ये तशा पद्धतीने जर कुठे दूषित स्त्रोत असतील तर ते आपण दूषित स्त्रोत असलेले त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो तसे तिथल्या यंत्रणेला आपण समजून सांगू शकतो। हा एक महत्वाचा त्याच्यामधला उद्देश आहे। आता आज तशा पद्धतीने आपण ह्याच्यासाठी सुरुवात करूया। भौतिक आणि रासायनिक असे 2 प्रकारचे असतात। भौतिक पॅरामीटरमध्ये आपल्याला असतात पाण्याची टेस्ट कशी, म्हणजे चव, ते दिसते कसं, म्हणजे गडूळ दिसते की क्लिअर दिसते, आणि टर्बिडिटी त्याच्यामध्ये पण गडूळ पाण्याचा येतो, कलर, आणि त्याच्यानंतर वास कसा येतो, कधी कधी पाण्याला खराब वास येतो ना जर गटाराचं पाणी वगैरे यूज झालं तर आता आपल्याला मी तुम्हाला एक TDS ची टेस्ट करून दाखवते। TDS मध्ये येते पूर्ण विरघळलेले क्षार, म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड। तर बघा हे आपलं एक TDS मीटर आहे। हे मी एक आपलं पाणी घेतलेलं आहे पूर्ण, तर कोठारेमधला एक शेतपाडा ह्या गावचं पाणी नमुना आहे। लिटरमध्ये तो नमुना मी घेतला, त्याच्यामध्ये एक मी TDS चं इलेक्ट्रोड डीप केलेलं आहे।
मग तो ती जी आपल्याला जी रिडिंग येईल ना तर त्या पाण्यामध्ये किती 172.4 ppm पार्ट्स पर मिलियन इतकं त्याच्यामध्ये TDS आहे. अशा पद्धतीने आपण pH ची सुद्धा टेस्ट घेतोय. pH स्केल माहिती 1 ते 14 पर्यंत असते. तर pH ची टेस्ट घेण्यासाठी आपण काय करणार, माझा pH इलेक्ट्रोड आहे ना तो आपण त्याच्यामध्ये डीप करणार. थोडं फ्लक्च्युएशन येते पण 8.6 एवढा पाण्याचा pH आलेला आहे. त्याच्यानंतर आपण गढूळ पाण्याची टेस्ट घेतो टर्बिडिमीटरवर. पाणी गढूळ दिसतंय की क्लिअर दिसतंय. होत आहे ग्रामपंचायती ते पाणी नमुना गोळा करतात आणि आरोग्य सेवकांकडे देतात. जलजीवन मिशन हा आपला एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टवर ते ऑनलाईन करतात. जर पाणी नमुना अयोग्य असेल तर ते ग्रामपंचायत इथलीपर्यंत त्यांना तो रिपोर्ट दिसतो. तर तुम्हाला जलजन्य आजारातले दुसरे बॅक्टेरिया असतात. समजा फॉर एक्झाम्पल टी कोलाई सांगतो तर कोणी फंगल. आता टी कोलाई हा टी कोलाई म्हणजे काय तर उच्चरीचा एक कोलाई तो आपल्या स्टमकमध्ये असतो, पोटामध्ये कोलन असतो. तुम्हाला 10वीला बेसिक माहिती असेल. आतड्यावर तो ग्रो होतो. मग तो ग्रो झाल्यानंतर त्याचे सिम्पटम्स दाखवतो. बरोबर. हे सिम्पटम्स कधी दिसत आपल्याला आपण जेव्हा चेक करायला देतो अगदी 7 किंवा 6 रक्त असेल तर आपण काय म्हणतो की आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे. तसं त्या ठराविक पॅरामीटरच्या खाली जर असेल आणि त्याच्यात खूप जर हलत असेल तर हे पाणी आपण पिण्यासाठी आपल्याला अयोग्य असेल. त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. जसं आपण घरामध्ये आलो फिल्टर करतो किंवा साधा फिल्टर करतो ही त्याच्यावर केलेली प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की पाणी खूप जड आहे, डाळ शिजतच नाहीये किंवा साबणाचा टेस्टच होत नाहीये, हे कशामुळे होत आहे, हे पॅरामीटर कमी जास्त झाल्यामुळे. मग त्या पद्धतीने आपण एखादा ॲक्वा किंवा फिल्टर लावतोय किंवा कधी कधी साधा गाळणीने फिल्टर करतोय. हे कशासाठी केलं जातं, ते पाणी अयोग्य असतं म्हणून. उद्देश काय, ते पाणी मला पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासण्यासाठी. आता हे तुम्ही पाणी टेस्ट केलं ते योग्य आहे. आता त्याचा TDS जे पॅरामीटर आहे ना तो 2000च्या आतमध्ये आहे. 2000च्या आतमध्ये असेल तर आपण ते पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. जास्त असेल तर मग कदाचित त्याला आपल्याला पर्यायी स्त्रोत निवडावा लागेल.